बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका. प्रकरण 11. दुपारी निमा व गोकुळ निघाले. चंदन अक्कानं विमलास निदान आणखी 15 दिवस तरी थांब म्हणून आग्रहानं दटावलेलं म्हणून विमलबाई थांबलेली. श्रावणी आजच निघणार होती, पण हे जात आहे तर आजच आपली पुन्हा गर्दी नको म्हणून ती एक दिवस थांबली. निमा जाताना तिला बिलगली, कशीही झाली तरी बहीण, दूध एक नसलं तरी धमनीतलं रक्त एक. उसंडी मारत ओलावा निर्माण होणार नाही असं होणारच नाही. श्रावणीनं तिला गच्च गच्च आवडलं. दोघी बहिणी हमसू लागल्या. आतल्या आत जास्त कोलाहल. 3च्या सुमारास चंदन अक्कानं तिला बोलावलं. श्रावणी, श्रीकांत सर तुझे काही कागद मागताहेत. सदानंदाच्या ऑफिसात लागताहेत, तेवढी दे. चंदन अक्का म्हणाली. अक्का, काय काय? LC, ITI सर्टिफिकेट, गुणपत्रक, आधार, पासपोर्ट साईजचे फोटो. श्रीकांतनं बरीच मोठी यादी सांगितली. बहुतेक यातली काही नाशिकलाच असतील. काही जी आहेत ती देते आता. राहिलेली मोबाईलवर पाठवली तरी चालतील, श्रीकांत म्हणाला. श्रावणी काहीच बोलली नाही. ती उठली. घरात होती तेवढी तिची व नानाची कागदपत्र काढत श्रीकांतच्या रूमवर द्यायला गेली. बाकी मयत दाखला व शवविच्छेदन अहवाल FRI श्रीकांत व दगडूसरांनी काढलेला. श्रावणीनं का लागत आहे तेही विचारलं नाही. ती परतू लागली. नाशिकला केव्हा जाणार आहे? श्रीकांत, आजच जाणार होते, पण निमा आज गेली म्हणून उद्या निघते. श्रावणी बोलली आणि श्रीकांत तिच्याकडे खोल खोल पाहू लागला. काहीतरी दूर दूर सरकतंय. आपणास वाटतंय की पळत पाठलाग करावा, पण पाठलागही करता येत नाही, थांबवताही येत नाही. काळजात काहीतरी तुटतंय असंच. श्रीकांत, तुझं मूळ लोक स्वीकारणार नाहीत, आवर घाल. श्रीकांतचं मन आतून सांगत होतं. बाकी कागदपत्रही लवकर लागतील, पाहते, गेल्या गेल्या पाठवते. तुलाच यावं लागेल एकदा. सर्व डॉक्युमेंट राहिले असतील तर आत्ताच साऱ्या सह्या झाल्या असत्या. श्रीकांत आशेनं बोलला. श्रावणी काहीच बोलले नाही. श्रीकांत नुसता पाहत होता. जेव्हा कोणीच बोलत नाही तेव्हा डोळे तरी बोलतात, व डोळ्याने अवनत कोण केला तर मौने बोलतात. जे व्यक्त व्हायला म्हणेल घाबरतात ते काम मौन करतात. मौनास मौनाची भाषा कळतेच कळते. आतले संवाद अंतरंग सारे मौनात खुलतात. अव्यक्ततेत अमर्याद व्यक्तता. श्रावणी, इथंच राहूनही काहीतरी करता येईल. खास म्हणजे विमला हिलाही आधार होईल. मौन खुललं. सांगळे सर, छापऱ्यात राहून नानांना काही करता आलं नाही तर मी काय करणार? श्रावणी जुनी जखम कुरदळत विषादानं बोलली. तसं नव्हतं म्हणायचं मला. मग ज्या विमलसाठी तुम्ही थांबायला लावताय ती आईच अक्कानं सांगितलं म्हणून 15 दिवस जेमतेम थांबली. श्रावणी पुन्हा खेद व्यक्त करत म्हणाली. तरी तरी मी थांबावं असं छापऱ्यात माझ्यासाठी काय उरलंय? श्रावणी श्रीकांतकडे अर्थपूर्ण पाहत सवालती झाली. आठवणी. श्रीकांतच्या तोंडून आतून शब्द निघालेच. नाना, आमच्या नानांच्या आठवणी या इथं राहिली तरी आहेतच आणि नाशिकला गेली तरी आहेतच. श्रावणी मुद्दाम बोलली व श्रीकांतकडे पाहू लागली. श्रीकांत बरंच काही सरळ सांगावं असं आतून वादळ उठत होतं, पण त्याची हिंमतच झाली नाही. नाना गेल्याचं दुःख ताजं असताना मूर्खासारखं वर्तन नको म्हणून तो वरमला. एक विनंती होती.
श्रावणीचे बोल घुमले. काय? पहाटे पहिल्या नावेनंच छापरीच्या वाटेने निघायचं. एसा सोबत आला तरी सामान बरंच आहे. याल सोबत नावे पावे तो. तसं तुम्हाला सांगणं योग्य नाही, पण आपलं असं दुसरं आता छापऱ्यात कोणी राहिलेलं नाही. श्रावणी बोलली. येईन मी. श्रीकांत म्हणाला. एरवी त्याला दगडू सरांची भीती वाटली असती, पण आता दगडू सरांची भीती अजिबात नव्हती. व तसं हे काम दगडू सरही करू शकले असते, पण तरी त्यानं सरळ होकारच दिला. रात्री तिनं आपलं असलं नसलं सामान भरलं. नानाच्या आठवणी म्हणून काही फोटो अल्बम, तिचे सर्व डॉक्युमेंट्स, प्रमाणपत्र व इतर सटरफटर सामान भरलं. पहाटे जमणार नाही म्हणून चंदन आत्ताच भेटावं म्हणून ते अक्काकडे गेली. नेमका श्रीकांत तिथंच होता. अक्का पहाटे पहिल्या नावेनंच निघते म्हणून आत्ताच भेटावंसं वाटलं. श्रावणी पाया पडत म्हणाली. श्रावणी, स्वतःला जप पुरी. राहिली असतीस काही दिवस अजून, पण काय म्हणावं त्या विमलेस, पण हल्ली कुणास ठाऊक. वास्तविक तुझं त्या नानासमोर झालं असतं तर त्यालाही शांती लाभली असे. असो. चंदन अक्का श्रावणी जवळ बसवत म्हणाली. श्रावणीच्या डोळ्यात धारा लागल्या. पोरी, रात्री असं रडू नकोस. नाना नसला तरी मी सांगते भैयासाहेबास, एकाहून एक चांगलं स्थळ आणतील ते. करू आम्ही सगळे. काळजी कशाला करतेस? एरवी अक्का कधी जास्त बोलत नसे, पण हल्ली अक्का बरीच सुधारते हे श्रावणीस त्याही स्थितीत जाणवलं. श्रीकांत नुसता पाहत होता, काहीच बोलत नव्हता. सकाळी एकटी जाऊ नकोस. त्या एसास सोबत नाही तर श्रीकांत सर तुम्हीच जा सोबत छापरी पावेतो. असंही त्या एसाला चालणंच बहु होतंय, तर तुझं सामान कुठं धरेल तो? अक्का अजूनही आपणा श्रीकांत सर बोलते याने श्रीकांत निश्चिंत झाला. पहाटे 4ला श्रावणी उठली. 4:30 पावे तो आंघोळ आटोपली. विमलाई मुद्दाम पडूनच तयारी होता श्रावणीस भरून आला. दरवेळी नाना किती चौकशी करत असेत. असं कर तसं कर म्हणून सल्ला देत. तिला एकदम भकास पोकळी जाणवली. आज पहिल्यांदा घर एकदम खाली खाली जाणवलं. आपला संयम सुटतोय व आपणास आता जोरात रडू कोसळेल म्हणून तिनं न्हाणीघरात जात तोंडावर पाणी मारलं. मनात कडवटपणा असूनही ती खाटेजवळ गेली. आई, येते मी. तोंडावर पांघरली गोधडी ताणत बोलली. गाढ झोपेतून उठल्याचा आव आणत, जा, पण नंतर येशील तर तसं कळव. 15 दिवसात मी निमाकडे जाईल. तो आली तर मग मलाही यावं लागेल. विमलाबाईनं बाण मारलाच. श्रावणीने नाना समजून पायास हात लावले. श्रावणी बाहेर आली तोवर श्रीकांत निघाला. जणू तो तयारच होता. झोपला की नाही त्यालाच ठाऊक. एसा म्हशीचं दूध काढायला गेलाय, निघूयात आपण, श्रीकांत बोलला. श्रीकांतनं बाकी सामान घेतलं तोवर दगडू सर आले. श्रीकांतनं रात्रीच दगडू सरांना सांगून ठेवलेलं. दगडूनं सारं सामान स्वतःकडे घेतलं व तो चालू लागला. श्रीकांत व मागोमाग श्रावणी. गोपाल शेठच्या वाड्यासमोर लिंबाची झाडं आली. श्रावणीस आपण येथेच कॉल केले म्हणून श्रीकांतला किती किती बोललो ते आठवलं. पुन्हा हुंदका दाटला. भावना फितूर असतात व दगाबाज केव्हाही बदलतात. पारधी वस्तीजवळचा पारा आला आणि अंधार वाढला. पाऱ्यात आता पाणी नव्हतं. ढासळत दम टाकणे तटबंदी लागली आणि श्रावणीस आणखीनच भकास भेसूर वाटू लागलं. या तटबंदीगतच आपलं या गावातलं वास्तव्यही आता ढासळलं. तिनं पुन्हा मागं वळून पाहिलं. सोडून जाते गाव, अखेरचा हा तुला दंडवत. भाव अधोरेखित झाला. नदीची उतरण लागली. घडीच्या चंद्राची पांढरी फट्ट कोर जणू भगभगत होती. थंड वारा अंगास झोंबत होता.
श्रावणीनं पुन्हा उंचावरील गावाकडे नजर टाकली. आपण गाव सोडतोय, गावाला मागं टाकतोय की नानास? नाना तर कायम इथंच राहतील. आपण कुठेही जाऊ तरी नाना मात्र आपली वाट पाहत इथंच. अडकण्याची, रेंगाळण्याची आत्मलिप्सा सुटता सुटत नाही. आपलं बालपण इथं गेलं. आपल्याही आठवणी जागोजागी सांडल्यात. आपणही कुठं भटकलो तरी त्या आठवणीसाठी रेंगाळणं आलंच. दगडूसर सामान घेऊन भराभर पुढं निघून गेला. माणसं किती बदलतात व शहाणपणा पांघरतात. दगडू खरंच हुशार. श्रावणी, मी पहिल्यांदा या गावात आलो तेव्हा छापऱ्यातील पहिली व्यक्ती म्हणून तू भेटली होतीस. श्रीकांत रुमाल खाली टाकत जागा बळकावणारी. श्रावणी पुढे चालणाऱ्या श्रीकांतला म्हणाली, म्हणून अख्खं गावच देत निघून चालली का? श्रीकांतला मनातून सांगावं असं वाटलं, पण तो काहीच बोलला नाही. श्रावणी, माणूस मूळ शोधता शोधता किती फिरतो, पण एकदाचं मूळ सापडले की भ्रमनिरास होत पुन्हा परतावं वाटतं. असं का सर? दिसणारा सुंदर चंद्र डागाळलेलाच का? हे भरलेलं पात्र जिवंत माणसास खाली दडपतं व मेल्यावर वर का तणकाय लावतं? ज्या वाटा कधी सुंदर भासतात त्याच वाटा जडावत भेसूर का वाटतात? काही ओढी जीव लावणाऱ्या असतात तर काही ओढी जीव घेण्या का असतात? हे असले सवाल यांची उत्तरं शोधण्याच्या फंदात कधीच पडायचं नसतं. श्रीकांत आतून तुटत म्हणाला. पात्र जवळ येऊ लागलं तसं तो अधिकच धास्तावला. सरळ एक वेळा हिला सरळ सांगावं का? नको श्रीकांत, बिचारीचा बाप चालूच मेलाय. तिला ते दुःख असताना तुला अशा वेळी या भावना सुचाव्यात हे शोभत नाही. नदीजवळ येऊ लागता श्रावणीच्या काळजातला उलट काटा वर ताणला जाऊ लागला. आपली एक चूक. आपण त्याच वेळी नानांना सांगायला हवं होतं की तेच नडलं. आपली मूक संमती समजत नानांनी गोकुळ. ती श्रीकांतकडे खोल पाहू लागली. आता गावाप्रमाणे हाही कायमचा दुरावेल. एक वेळ घट्ट घट्ट बिलगावा आणि नानानंतर एकाकी वाटणारी भावना उलगडावी. पण श्रावणी नको. याच्या मनात तसलं काहीच नसावं. कारण आपण केलेल्या मेसेजला देखील रिप्लाय देत नाही. मग तू का? तिने आवेग आवरला. श्रावणी, मी काही छापरी पावतो येत नाही. सर येत आहेत ना? आणि विमलाही नसली, घर नसलं तरी हा दगडू सर आहेच. केव्हाही ये, भाऊच समज मला. दगडू सर नावेत सामान ठेवत म्हणाला आणि श्रावणीने रडतच दगडू सरास बिलगली. श्रीकांत बाजूला स्थित प्रज्ञागत थांबला. भावना अक्षयतेचा नियमच जणू तो अनुभवत होता. ज्या दगडून श्रावणी व त्याला छळलं होतं, ज्या दगडू श्रावणीनं शिव्या दिल्या होत्या, त्यांच्यातील वाहनाला निर्मळ नात्याचा झरा तो पाहत होता. आपण दगडूस परत आणून चूक केली नाही हे त्यानं ओळखलं. श्रावणी, मी नानाकडून खूप प्यायलोय. त्याची मला परतफेड करू दे. बिलगलेल्या श्रावणीस थोपटत दगडू मोठ्या भावागत दाटल्या कंठानं बोलला. नाव सुटणार तोच उतरणीवर एसाच्या आरोळ्या ऐकू आल्या. तिरकत तिरकत तो पळतच येत होता. नावाड्यानं नाव थांबवली. हापत हापतच एसा नावेत बसला. दगडून ओळखलं एसा जाईल छपरीपर्यंत म्हणून तोही बसला. पुढे जाणारी नाव, मागे सरणारं पात्र, मागे जाग येणारं गाव, पूर्वेला अंधार चिरत फुटणारी कुसुंब्या रंगाची झालर आणि जवळ बसलेला श्रीकांत. नजरेचे पारवे. हा प्रवास उपराटा असला तरी क्षणिक एकाच दिशेनं. हे अलक्षा. एकच दिशेनं होणाऱ्या प्रवासाची वेळ गोठव. सहार सहार स्तब्ध व्हावं.
गाडी हल्ली आणि श्रीकांतच्या काळजात एकदम कमालीची कालवा झाली. एसटीचा आवाज क्षीण होत गेला व आकारही कमी कमी होत ठिपक्यागत झाला व नंतरच्या वळणावर ठिपकाही गायब झाला. कोणीही काही बोलना. एकदम सुन्नतेनं तिघे परतू लागले. परतताना श्रीकांतला इथं छेडणाऱ्या मुलास चपलेनं बुकलणारी श्रावणी आठवली. आता सारीकडे उजाडलं होतं, पण श्रीकांतला एकदम भकास वाटत होतं. भावनांचं रूपांतर आणले, पण विचित्र अनुभूती. श्रीकांत सांगळे, काडी लाव त्या तुझ्या मुळाच्या भीतीला. तू तिला थांबवायला होतस. या छापऱ्यात काय ठेवलंय? मुळाच्या अस्तित्वापेक्षाही आपल्या माणसाचं अस्तित्व महत्वाचं असतं. आपल्या माणसाचं असणं हाच जीवनाचा आधार व उर्मी असते. छापऱ्यात आता तुझं कोण उरलंय? ती चंदन अक्का, जिनं स्वतःच्या बहिणीच्या मुलास न स्वीकारता आश्रमात ठेवलं, ती अक्का का भैयासाहेब, ज्यांनी परक्यागत देखभाल केली ते? हा दगडू, हा ऐसा, ते वायकर, त्या दुरंगी मॅडम, हे सारे जीवन पटावरील प्यादे. तुझ्या पटावरील राणी वजीर कुठं? या तटबंदी गत तुझ्या आपल्या माणसांचं अस्तित्व ढासळलंय. सांगळे सर, भैया साहेबांना सांगून श्रावणीस आपल्या शाळेत नाही का लावता येणार? कोणत्याही जागेवर कारकून शिपाई काही करून तिला उदरनिर्वाहाचं साधन नाही म्हणून ती मानी पोर सावत्राईच्या जाचानं गाव सोडून गेली. प्लीज काहीतरी जुगाड करा ना भैयासाहेबांकडे. दगडू अगदी केविलवाना बोलला आणि घराकडे निघून गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.